काल छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या सभापतीची निवड होती. त्यावेळेस मात्र उद्धव ठाकरे गटाकडून एक व्हीप काढण्यात आला आणि त्यांना त्या ठिकाणी मात्र मतदान न करण्याचा किंवा त्यामधून बाहेर पडण्याचा असा काही निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य कृष्ण पाटील डोणगावकर यांनी अंबादास दानवे यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत. याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतजी खैरे साहेब आहेत आणि आपण त्यांच्याशी याविषयी चर्चा करणार आहोत. सर, काय वाटतं काल जे काही तुमचे सदस्य आहेत कृष्ण पाटील डोणगावकर यांनी अंबादास दानवेवरती आरोप केलेत की त्यांचं म्हणणं आहे की सरळ सरळ भारतीय जनता पार्टीचा फायदा व्हावा ह्यासाठी हा व्हीप काढण्यात आला. व्हीप काढला की नाही काढला, वरिष्ठांकडनं आदेश घेतला की नाही घेतला हे मला काहीच माहीत नाही. कारण वरिष्ठांनी त्याला म्हणजे जबाबदारी दिली होती आणि ती जबाबदारी त्यांनी ती पार पाडली असेल असं मला वाटतं. परंतु आज वर्तमानपत्रात बातम्या आल्यानंतर मला थोडं सिरियस वाटला की वर्तमानपत्र काल टी व्हीत सुद्धा रात्री मी 12 वाजता पाहिलं की असं झालं म्हणून. हे सगळं प्रकार पक्षाला घातक आहे. पक्ष बदनाम होऊ लागला. मागे ते संजय निकमने काढलं 18 कोटीचं, नंतर मग आता पण हे काढलं. तर ते काही समजत नाही काय मला माझा तर काही संबंधच नाही. मी त्या ठिकाणी मला कोणी सांगितलं पण नाही. मला जिल्हा परिषद पाहायला सुद्धा सांगितलं नाही. मग महापालिका पाहायला सुद्धा सांगितलंच नव्हतं असं म्हणतात लोक. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी किती घोळ चालला, पक्ष किती डाऊन होत चालला हे पण मी पक्षाचा संस्थापकापैकी एक आहे. मग मला तर त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे ना आपण. कारण मी आज संघटना मोठी केली, वाढवला, पक्ष मोठा वाढवला, सगळं काही केलं. आम्ही मंत्री झालो त्याच्यामध्ये आणि अनेकांना त्या ठिकाणी मंत्री केलं, अनेकांना त्या ठिकाणी खासदार केलं, आमदार केलं, जिल्हा परिषद अध्यक्ष केलं, महापौर केलं, कितीतरी महापौर आपण केले. आणि आज ही परिस्थिती आहे की आज आपलं काहीच नाही. मग हे त्याचं दुःख होतं मला की आज माझी संघटना इतकी कशी डाऊन झाली की आज महापौरांसाठी अशी लाईन लागायची आमच्याकडे. आणि आज मात्र या ठिकाणी आमचा एकही महापौर होऊ शकत नाही, एकही जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकत नाही. हे होऊ शकत हे कोणामुळं काय झालं हे मी वरिष्ठांशी बोलणार आहे. नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीने सांगितले की एक काळ होता छत्रपती संभाजीनगर मध्ये नव्हे तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर हे शिवसेनेचा बाल किल्ला म्हणून ओळखला जात होता. कधी काळी जिल्हा परिषद तुमच्या ताब्यात, महानगरपालिका तुमच्या, सगळे आमदार तुमचे, खासदार तुमचे, हे सगळं होत असताना ही जी काही दुर्दशा होती तर काय वाटतं एकंदरीत कुठेतरी मनात दुःख वाटतंय? मनात खूप दुःख वाटतं. एकतर शिवसेना फोडली आणि शिवसेनेतले बरेच लोकांना फोडून घेऊन गेले ते. आणि त्यामुळे कमीत कमी लोक राहिले आणि त्यामुळे हे जे जे ते गेले आमदार वगैरे, मग ते स्ट्रॉंग आहे ना. त्याने अनेक वेळा निवडून लढवलेली आमच्यातर्फे लढली, आम्ही मोठं केलं त्यांना. आणि ते आता त्यांच्यामुळे म्हणून त्याने गेले. पण आता आज त्यांच्यातच भांडणं सुरू झालेलं आहे. भांडणं सुरू झाले, परंतु आज आमच्यामध्ये त्या काही आमच्या लोकांना फोडून तिकडे घेऊन जाणे किंवा हे करणं हे तर बरोबर नाही. म्हणजे आता काय आदेश आला, काय आदेश नाही आला ते मला माहीत नाही वरिष्ठांकडनं. परंतु ठीक आहे, मी या ठिकाणी सांगेल बाबा थोडं मलाही आता आजच्या वर्तमानपत्र आल्यानंतर मग मी खूप दुःखी झालो की माझी इतकी मोठी संघटना होती, इतकी मोठी संघटना मी केली होती आणि आज या संघटनेमध्ये म्हणजे असे लाईन लागायचे महापौरासाठी, सभापतीसाठी, जिल्हा परिषदेसाठी. आज आमच्याकडे काहीच नाही. हे सगळे भाजप 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 झालं आणि शिंदे सेना भाजप हेच मोठे. मग आपले कुठे गेले, काय गेले? मग आपल्या कोणाला जबाबदारी दिली? मग त्यांनी यशस्वी केली का नाही, पार पाडली का नाही? त्या माणसाने त्या ठिकाणी का फक्त आपलं स्वतःच पाहिलं हे संघटनेत माहिती घ्यावी लागेल आणि मी स्वतः त्या ठिकाणी वरिष्ठांशी बोलणार आहे. आणि दुसरा त्याने असं देखील बोलताना म्हटलं की आमची ठाणे या ठिकाणी महापौराच्या बंगल्यावरती एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणं झाले आणि जर भारतीय जनता पार्टीने शिवसेना शिंदे गटाचे जर काही मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही युती करू आणि सभापती आणि जिल्हाध्यक्ष पदाच्या वेळेस देखील असं ठरलं होतं. मात्र एवढं होऊनही शेवटी त्यांचं म्हणणं की जर आम्हाला उमेदवारी भरायला लावली असती, निवडणूकमध्ये ही प्रक्रियेत भाग घेतला असता तर येत्या कधीत आम्ही जिंकलो असतो किंवा पडलो असतो, आम्हाला त्याचा गम नव्हता. परंतु हे होऊच दिलं नाही असा आरोप त्याने नाही, ते आरोप केला असेल, काय खरं आहे खोटं आहे. कारण मागे एकाने 18 कोटीचा आरोप केला, तो जाऊन हातात हात मिळवला त्याने. मग काय फायदा झाला? आपण पक्षाची बदनामी झाली का नाही? आज सुद्धा कृष्णा पाटील डोणगावकर म्हटले ना, तर त्यावेळेस सुद्धा कृष्णा पाटील म्हणजे त्यांच्यासोबत होते. त्यावेळेस कृष्णा पाटील जिल्हा प्रमुखांच्या सोबत होते, म्हणजे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांना. आणि आता मात्र या ठिकाणी जी अशी परिस्थिती झाली, ही अशी परिस्थिती झाल्यानंतर मग मात्र
कोणाचा काही धाक नाही, कंट्रोल नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, की पूर्वी तसं नव्हतं. हे आम्ही एकदम म्हणजे खंबीरपणे सगळ्यांना हे भले आम्ही घेऊन जायचो लोकांना बाहेर, त्यांची व्यवस्था करायचो, परंतु आजची ही परिस्थिती इतकी वाईट आहे. ज्यांच्यावर जबाबदारी दिली त्यांचं काम नाही का पाहणं, हे सगळं असं चाललं. म्हणजे शिंदे साहेबांच्या बंगल्यावर जातात, यांच्याकडे जातात, त्यांच्याकडे जातात. मग हे काय करतात? हे काय करतात मग ज्यांच्यावर जबाबदारी देते? हे खूप गंभीर आहे आणि मी वरिष्ठांच्या कानावर टाकणार आहे. दुसरं असं आहे की जे काही सध्या भोंदूबाबा खरातांचं जे काही प्रकरण आहे अशोक खरातांचं, त्याविषयी काय वाटतं? एक आपला हिंदू समाज आहे, हिंदूच्या ज्या भावना असतात कुठं त्यामुळे दुखावल्या जातात. एक तुम्ही खासदार म्हणून, माजी खासदार व एक कट्टर हिंदुत्ववादी म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते, काय वाटतं? हे माझी भूमिका स्पष्ट आहे की त्या भोंदू बाबा फाशी दिली पाहिजे. त्यांनी इतके लोकांचे पैसे घेतले, त्याच्यानंतर पैसेच पैसे, कुठे इकडे पैसे भर, तिकडे भर, त्यानंतर मग बाकी अजून महिलांना त्रास दिले. पैशाचं सोडून द्या, पण महिलांना जो त्रास दिलेला आहे तो एकदम गंभीर आहे. एका साधू म्हणणाऱ्या माणसाने त्या ठिकाणी असं करू नये. घाणेरडा प्रकार केला तो, म्हणून त्याच्यावर त्या ठिकाणी खूप मोठं त्या ठिकाणी एक आता आक्षेप यायला लागलेत, परंतु त्या ठिकाणी मी सांगेन की त्याला स्पष्टपणे सांगतो की त्याला फाशी दिली पाहिजे अशा माणसाला. तर दुसरं असं आहे की आता नवीन नवीन खुलासे होत आहेत. अनेक नेत्यांचे, अनेक आमदार खासदाराचे नावं देखील त्यांच्याशी जोडले जात आहे. एकनाथ शिंदेचे देखील नाव आहे, त्यांच्या अनेक आमदारचे देखील त्या फोन कॉल वगैरे असे डिटेल समोर येताना अंजली दमन यांनी आरोप केलेले आहेत. ठीक आहे, तर आरोप केले असेल, हे केले असेल, तर ते आता येते म्हणजे लोक जातात भेटायला वगैरे वगैरे, आणि त्यामुळे तिथे त्यांचे व्यवहार व्हायला लागले. पण ह्या माणसाने व्यवहार हो का न हो, पण या माणसाने जे महिलांच्या बाबतीत जे काही केलेलं आहे ते सगळ्यात घाणेरडा प्रकार केलेला आहे, म्हणून त्याला फाशी दिली पाहिजे. पैशाच्या बाबतीत इन्कम टॅक्स किंवा बाकी ईडी सगळं पाहतील आणि ते सगळं शोधून काढतीलच, त्या प्रश्नच येत नाही. आणि त्यामुळे मग म्हणून त्यात कोण कोण अटकतील, काय अटकतील, ते आता काळ ठरवेल. चालेल. नक्कीच आपण पाहिलं तर हे होते नेते चंद्रकांतजी खैरे साहेब. यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की हा जो भोंदू बाबा आहे त्याने कुठेतरी मात्र पैशाच्याच नव्हे तर महिलांची देखील फसवणूक केलेली आहे, अत्यंत घाणेरडा प्रकार केलाय. अशा भोंदू बाबाला मात्र फाशी झाली पाहिजे असे देखील त्यांनी वक्तव्य केलं. संजय आहेर, एल एस न्यूज, छत्रपती संभाजीनगर.